झालाय त्याच कारणास्तव आज मात्र सकाळपासून हजेरी लावतात. धन्यवाद अक्षय. तर नक्कीच घोटगाव संघाचा संघनायकानं आयोजकांबरोबर संपर्क साधायचा. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल भाताने पाडा संघाच्या बाजूने लागला जातोय आणि यशत्रक्षण स्वीकारलाय. तर नक्कीच फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलं गेलंय खैरपाडा संघाला आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज येतात विघ्नेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती योगेश पाहायला मिळेल. तर प्रथम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय नितीन बरफ. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये राजेंद्र मुकाशी असतील. पहिल्या चेंडू निर्धाव टाकण्यात यश येते गोलंदाज नितीन बरफ याला. यावेळी मात्र पुन्हा एकदा डाव्यास ते बाहेर चेंडू टाकून आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला नितीन बरफ याच्या माध्यमातून. पहिल्या फेरीमध्ये सामना पाहिला. नक्कीच नितीन याने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद केला होता, एक चांगलं षटक हाताळलं होतं. आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे संघनायकानं, ती मात्र पार पाडण्याचं काम करतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 1 धाव लावली गेली आहे त्याच्या माध्यमातून. यावेळी मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय रुपेश पागी याच्या माध्यमातून. थोडीशी चुकी होती आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे क्रिकेटमध्ये नक्कीच चुकीला माफी नाहीये आणि लगेचच एक धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र दोन्ही अंकावरती. नक्कीच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार म्हणून कामगिरी पार पाडताना पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. यावेळी चांगली लाईन पाहायला मिळते बघा. यावेळी उजव्यास ते बाहेर चेंडू टाकण्यात आलाय आणि चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगलं व्हेरिएशन नितीन बरफ याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळताना पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. यावेळी बघा पुन्हा एकदा आउट साइड ऑफ स्टंप चेंडू टाकला. यावेळी चेंडूला वलन प्राप्त केलं नाहीये, सरळ जाऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. तर नक्कीच 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 2 धावा लावल्या जातात नक्कीच खैरपाड संघाच्या माध्यमातून. जय हनुमान शिरवली क्रिकेट क्लब आयोजित मैत्री चषक 2023-24 ही स्पर्धा पाहतोय. यावेळी मात्र स्विच हिट नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला धाडला गेलाय. 4 धावांकरता येतोय चौकार. षटकाचा समाप्त होतोय. 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 6 अंकावरती. तर 5 चेंडू पाहिले आपण. 5 चेंडू मध्ये 2 धावा होत्या धावफलकावरती. अखेरच्या चेंडूला मात्र एक चांगल्या पद्धतीनं फलंदाज विघ्नेशच्या रूपानं मात्र एक चेंडूला ओळखला आणि बॅकफुटला गेला आणि चेंडूला भिरकावून दिलं गेलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावांकरता. आणि त्या चेंडूवरती मात्र चौकार आला आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलं मात्र 6 अंकावरती. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती येतोय विशाल लहांगे. तर नक्कीच दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते संघनायकांना विशाल लहांगे याच्यावरती. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक नक्कीच रुपेश पागी चेंडूवरती सरसावला जातोय. एक सुरेख झेल टिपला जातोय रुपेश पागीच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागला जातोय खैरपाडा संघाला. नक्कीच योगेशची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट योगेश.
स्क्वेअर लेगचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये जर डायरेक्ट चेंडू षटकार सीमेच्या बाहेर गेला तर षटकार ग्राह्य धरला जाईल, तो षटकार दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. जर चौकार गेला तर डिक्लेअर म्हणून 2च धावा दिल्या जातील आणि सीमारेषेच्या अलीकडे चेंडू राहिला, आतमध्ये राहिला तर 1च धाव दिली जाईल. तर दुसरा चेंडू मात्र एक चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतो विशाल लहांगे. यावेळी बघा डाव्याची बाहेर चेंडू हाताळणी केली गेली आहे, थोडंसं चेंडूला वळण प्राप्त केलं. तर नक्कीच शरीराचा वेध घेऊन गेला चेंडू आणि निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतोय. यावेळी बघा आउट साइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय की शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून काय घडलं गेलं तर नक्कीच फुटवर्क होत नाहीये, त्याच्या माध्यमातून नक्कीच चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि याच कारणास्तव मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता होती आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 6 अंकावरती. यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केला गेलाय. नक्कीच लॉंग लेग रिझल्ट मध्ये पाहायला मिळतो चेंडू दुसऱ्या धावेचा वेध घेतला जातोय. नक्कीच पंचांकडे अपील केली जाते. यस, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने उंचावलं जात आहे. गडी बाद दुसरा हादरा मिळतोय खैरपाडा संघाला. यस, आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 9 अंकावरती. नक्कीच आमच्या समवेत गुणलेखकाची भूमिका पार पडताना नक्कीच रोहित पाटील आज पाहायला मिळतात. कालचा दिवस पाहिला नक्कीच जयेश पाटील यांचे धन्यवाद व्यक्त करेन. सकाळी 9 वाजता बसले होते आमच्या समवेत, तर कंटिन्यू 3:30 वाजेपर्यंत त्यांनी गुणलेखन केलं जागेवरून न उठता. जयेश पाटील यांचं सुद्धा एक चांगलं गुणलेखक कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं, चांगलं सहकार्य लाभलं. तर क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, पंच गुणलेखन, कारण त्याच्या माध्यमातून नक्कीच एक समालोचकाला क्रिकेटचं वर्णन क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवता येतं आणि ते काम आम्ही करतोय. मात्र तिसरं षटक हाताळल्या करता गोलंदाजी मार्कवरती येतोय उमेश. या पहिला चेंडू पाहायचा एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. नक्कीच आता 4था दिवस या स्पर्धेचा मार्ग असता. नक्कीच 4 दिवस पाहतो एक चांगल्या पद्धतीने पंचगिरी करताना. महेंद्र गरेल असतील, निलेश शेळका असतील, कैलास गवारी असतील. यावेळी चेंडूला उडवलाय, चुकी होत नाहीये, सुरेख झेल टिपला जातोय आणि तिसरा हादरा मिळतोय खैरपाडा संघाला.
तिने चेंडू हाताळला, कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही, निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. आता मात्र तिसरा चेंडू पाहायला मिळतोय चांगल्या पद्धतीनं. मात्र यावेळी चांगली लाईन पाहायला मिळत्या. फुलर लेनचा चेंडू होता. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, आक्रमक रूप धारण केलं होतं, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क आला नाही. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स रुपेश पागी स्वतः चेंडूवरती येतोय. एक धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 10 या अंकावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नक्कीच 2 चेंडूचा खेळ शेष असणार आहे. तर नक्कीच दीपक लांगे सुद्धा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु थोडंसं दुखापत असल्यानं एक गोलंदाजीपासून थोडंसं दूर होतात. एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळायची भाताने संघाच्या माध्यमातून. एक धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचते मात्र 11 या अंकावरती. अखेरचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नव्याने गोलंदाज येतोय उमेश. स्ट्राईक एंडवरती असणारे फलंदाज संजय. यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. उमेशच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. नक्कीच शरीराला सुगंध देऊन जाणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली अखेरच्या चेंडूवरती. तर एका डावाचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 11. विजयाकरता 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. नक्कीच रोहित पहिल्या फेरीमध्ये सुद्धा भाताने पाडा संघाला 18 चेंडू आणि 12 धावा करायच्या होत्या आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा 18 चेंडू आणि विजयाकरता मात्र 12 धावांचंच लक्ष ठेवण्यात आलंय. नक्कीच पुढील सामना तर नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खैरपाडा विरुद्ध भाताने पाडा. नक्कीच दुसरा सामना होणार आहे. नक्कीच जय हनुमान फिरिंगपाडा विरुद्ध न्यू संघर्ष बंगलापाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना मात्र नाणेफेकी करण्याकरता लवकरात लवकर यायचा. तर नक्कीच आज मात्र शिरवलीकरांना आशा होती की आपल्या गावचा यजमान संघ शिरोली संघ या स्पर्धेमध्ये असेल, परंतु नक्कीच काल आपण पाहिला कालचा दिवस स्पर्धेतून शिरवली संघाला बाहेर जावं लागलं. नक्कीच शिरवलीकरांना हवा होता तसा खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्या घरच्या मैदानावरती पाहायला मिळाला नाही. नक्कीच निलेश शेळका, प्रशांत गोवारी मात्र थोडंसं फॉर्म मध्ये यायला लागले होते आणि कुठेतरी त्यांची सुद्धा असे निराशा होताना पाहायला मिळाली. कारण रोहित गवारी थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला. तो मात्र यंदाच्या हंगामामध्ये फॉर्म मध्ये होता. तो मात्र आपल्या घरच्या मैदानावरती प्रेशर मध्ये गेला. कारण लगातार 2 सामने पाहिले शिरवली संघाचे आणि लगातार सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये रोहित गवारी याला 19 धावा ठेवण्यात आल्या होत्या. त्या मात्र त्याच्याकडनं डिफेंड करताना अखेरच्या चेंडूवरती पर्यंत गेल्या. नंतरच्या आणि नक्कीच या यंदाच्या हंगामामध्ये जर विचार केला तर निलेश शेळका आणि प्रशांत गोवारी यांच्यापेक्षा चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. परंतु थोडंसं प्रेशर घेतलं घरच्या मैदानावरती. नक्कीच बदल करेल स्वतःमध्ये, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच परफॉर्मन्स हा कधी कधी होतोय, कधी कधी बॅकफुटला जावं लागतंय. तर जाऊया एकदा पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 18 चेंडू आणि विजयाकरता मात्र 12 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज जातोय रुपेश पागी. नक्कीच आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगले नामांकित खेळाडू म्हणून नेहमी त्याची ओळख निर्माण करतोय तोच रुपेश पागी. मागच्या हंगामामध्ये पाहिला तर थोडासा बॅकफुटला गेला होता रुपेश पागी. या वर्षी नवीन हंगामात पहिल्यांदा त्याचा खेळ पाहतोय या शिरवली गावाच्या स्पर्धेमध्ये आणि यावेळी चेंडूवरती प्रहार. नक्कीच आपल्या इरादे स्पष्ट करतोय की नक्कीच दाखवून देतोय की मी अजून मैदानामध्ये उभा आहे आणि नक्कीच माझ्या हातून सुद्धा एक चांगली फलंदाजी होईल या वर्षीच्या हंगामामध्ये. तर पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय रितेश.
यावेळी स्विच हिट चा प्रयत्न केला गेलाय रुपेश पागेच्या माध्यमातून, परंतु आता चौथा दिवस या स्पर्धेमध्ये भरपूर खेळाडूंनी स्विच हिटचा प्रयत्न केला, परंतु भरपूर खेळाडूंकडनं असफल ठरले गेले. फक्त विचार केला तर 1-2 खेळाडू असतील त्यांच्याच माध्यमातून सफल ठरले गेले स्विच हिट. त्या स्विच हिटला पण मात्र चौकार किंवा षटकार आला नाही. यावेळी मात्र पंचांचा बोल आकाशाच्या दिशेने उंचावलं जात आहे. नक्कीच रुपेश पागी याची खेळी संपुष्टात येते. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला रुपेश पागीच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवरती स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न असफल ठरवला. आणि तिसऱ्या चेंडूवरती काय घडलं गेलं तर रुपेश पागी यांचा फेवरेट झोन, त्या झोन मध्ये मारण्यामध्ये नेहमीच माहीर असणारा रुपेश पागी त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच असफल ठरला आणि चेंडू जाऊन डायरेक्ट एसटी मध्ये आदळला आणि रुपेश पागी याला पॅवेल मध्ये यावं लागलं. तर नव्याने येतोय फलंदाज दीपक लांगे. यावेळी हलक्या हाताने चेंडूला डिफेन्स केलं गेलं, कारण दीपक लांगेला माहिती आहे कमी धावा कधी कधी जास्त वाटू लागतात आणि याच अर्थाने मात्र दीपक लहांगेने डिफेन्स केलं आणि स्ट्राईक रोटेट करून दिली. एक धाव घेतली गेली आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचला मात्र 7 या अंकावरती. तर नक्कीच छोटं आव्हान आहे. 12 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय, त्याच लक्षात पाठला करत असताना भाताने पाडा संघ आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल एकेरी धावेचा आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 8 या अंकावरती. आता मात्र विजया करता 4 धावेंची आवश्यकता असणार आहे. पुढील सामना होणार आहे जय हनुमान फिरिंगपाडा विरुद्ध न्यू संघर्ष बंगलापाडा. या दोन संघांमध्ये सामना होईल. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती यावेळी मात्र पुन्हा एकदा गडी बाद होतोय. दुसरा हादरा मिळतोय भातानेपाडा संघाला. वरती फलंदाज पाहतो आपण दीपक लहांगे. याच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं नेहमीच. तोच दीपक लहांगे स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय. नेहमीच एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. चिकी पद्धतीने धावा नेहमीच त्याच्या बॅट मधनं येताना पाहायला मिळत असतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट नेहमीच असतं. तोच दीपक लांगे स्ट्राईक एंडवरती असणारा. नव्याने गोलंदाज येतोय रवींद्र. तर 12 चेंडू आणि विजया करता 4 धावेंचं लक्ष. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय पायचा. 9 चेंडूचा करार येतोय आणि 1+1 अशा 2 धावा येतात चेंडूवरती. 2 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं. नक्की जाऊन पोहोचतं मात्र 10 या अंकावरती. अजूनही विचार करता मात्र 2 धावेंची आवश्यकता असणार आहे. यावेळी स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय आपण साई पागे.
यावेळी बघा एक हलक्या हाताने चेंडूला मात्र साई पागीच्या माध्यमातून डिफेन्स केलं गेलं, एकेरी धाव घेतली गेली आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 11 अंकावरती. अजूनही एकेरी धावेची गरज असणार आहे आई गावदेवी भातानेपाडा संघाला. आणि ते दीपक लहांगे याची खिली संपुष्टात येत्या. एक धाव आहे आणि एकेरी धावे करता सुद्धा खूप प्रयत्न करावा लागतोय भातानेपाडे संघाला. तर नक्कीच भातानेपाडा संघ नक्कीच रुपेश पागी आपल्याला विनंती करतोय, वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आपण व्यासपीठावर यायचं आहे. जयेश पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभहस्ते कीच शाळ परिधान करून पुष्पगुच्छ देऊन रुपेश पागी यांचं स्वागत करायचं आहे. मैत्री चषक 2023-24 या स्पर्धेमध्ये त्यांना सन्मानित करायचं आहे. कीच जय हनुमान क्रिकेट क्लब शिरवली आयोजित मैत्री चषक 2023-24 ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेकरता वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्व संघ सहभागी झाले.